वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरात ड्रग्ज तस्करीचे जाळे वाढत असल्याचे गेल्या महिन्याभरात उघडकीस आलेल्या 2 घटनांवरून दिसून येते। मुंबईहून अंमली पदार्थाची खरेदी करून शहरात त्याची सर्रास विक्री केली जात आहे। पुण्याहून ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या अशाच एका आरोपीला पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी बस स्थानकात अटक केली। मोहम्मद अजहर हैदर साहेब कुरेशी, वय वर्ष 27-37, राहणार मिमपुरा लेन, सेंटर स्ट्रीट कॅम्प, पुणे असं आरोपीचे नाव आहे। त्यांच्याजवळ 32 ग्रॅम मॅफेड्रॉन MD आढळून आलाय। बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे। त्याच्यावर बुधवारी पहाटे गुन्हा दाखल केला। यापूर्वी 29 सप्टेंबर रोजी कर्णिक नगरच्या चिल्ड्रन पार्कच्या बाजूला ड्रग विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या संशयिताला अटक केली होती। शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीचे जाळे वाढत आहे। केवळ तरुणच नव्हे तर तरुणीही आता या व्यसनाच्या जाळ्यात ओढल्या जात आहेत। ते रोखण्यासाठी पोलीस आयुक्त M. राजकुमार व पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी गुन्हे शाखेकडे जबाबदारी सोपवली आहे। उपनिरीक्षक श्यामकांत जाधव, हवालदार बापू साठे हे मंगळवारी सायंकाळी पेट्रोलिंग करत होते। त्यावेळी पुण्याहून एक ड्रग्ज तस्कर ड्रग्ज घेऊन बसनं येणार असल्याचं माहिती त्यांना मिळाली। त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना सूचना दिली। त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक बस स्थानकात येऊन थांबले। पुण्याहून बस येतात संशयित वर्णनाच्या व्यक्तीला त्यांनी घेरले। पथकानं त्याची चौकशी करून ताब्यात घेतले। अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात प्लास्टिक पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर सापडली। गेल्या काही दिवसात सोलापूर शहरात व ग्रामीण भागात ड्रग्ज तस्करीचा विळखा वाढत चाललाय। विशेषतः महाविद्यालयीन तरुणांना टार्गेट करण्याचे तस्करांचे प्रयत्न आहेत। यासाठी सोशल मीडियाचाही वापर केला जात आहे। मांजर, माऊ, वाईट, चावल अशा सांकेतिक शब्दांचा वापर केला जात आहे। यापूर्वी धाराशिव पुणे मार्ग हस्तकांमार्फत अंमली पदार्थ शहरात आणले जायचे। आता थेट मुंबईहून खरेदी करून त्याची सर्रास विक्री केली जाते। विशेष म्हणजे गोळ्या व पावडर स्वरूपात त्याची विक्री केली जाते। पोलिसांच्या कारवाईत 1-2 एजंट पकडले जातात, मात्र त्यांचे मोहरके अजूनही हाती लागत नाहीत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।